काय ग काय ग मी बोलतोय त्यात काय चुकीचं आहे रे? हे करू नका ते करू नका. काका, काय रे बाबा, माझ्यासारख्या वेड्याकडं काय काम काढलंस? तुम्ही वेडे नाही आहात हे समजते मला, पण तुमच्या डोळ्यातला राग आणि दुःख मला समजलं नाही. अरे ज्यांना समजायला पाहिजे त्यांनीच मला वेडा ठरवलंय. तू समजून काय करणार आहेस? हे बघ, मी आपला एक निवृत्त शिक्षक आहे. माझ्या मनासारखी घडलेली एक गोष्ट म्हणशील तर ती माझी निवृत्ती. स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि घरी बसलो. कुटुंबासोबत शेवटचं आयुष्य घालवावं हे माझं स्वप्न. पण माझ्याच घरात बहुतेक माझीच काही गरज नव्हती. अर्ध्यावर संसार टाकून आमची ही गेली आणि आता या साऱ्या शहाण्या लोकात माझ्यासारख्या वेड्याला जागाच नाही. तुला एक सांगतो बघ, मला की नाही एक नातू आहे. मला म्हणतो कसा, आजोबा आजोबा वेडा म्हणजे काय असतो? मी त्याला म्हटलं, का रे बाबा असं का विचारतो? तो म्हणतो कसा, आजोबा तुम्हाला सगळेजण वेडा म्हणतात, तुमच्याकडे जायचं नाही असं सांगतायत. ते पोरग बिचारं ते तरी काय करणार? बरं का रे बाबा, माझ्या मुलाला मी काही बोललेलं आवडत नाही. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही गप्प बसा अशी सक्त ताकीद दिले त्यानं. मला बापाला बोललाय तो, गप्प बसा. घरी बोलायला कोणीच नाही. दिवसभर रिकामं घर खायला उठतं बघ. गॅलरीमध्ये माझी एक जागा आहे, खास माझ्यासाठी. आराम खुर्ची. त्या आराम खुर्चीमध्ये फक्त आराम करायचा, कोणालाही फुकटचे सल्ले द्यायचे नाही. कळलं? आमची सुंदर फार हुशार. म्हणजे कशी, घरात एकटेच काय बडबड करताय? तुम्हाला जर बडबड करायची असेल तर तिकडं तर नदीवर जाऊन काय बडबडायचं ते बडबडा. इथं काही घरात बडबडायचं नाही. मग काय, दिवसभर घराची राखण करून झाली, सूर्य मावळतीला आला की मी घरातून निघतो आणि इथे येऊन बसतो आणि मनसोक्तपणे माझ्या नातवाशी, माझ्या मुलाशी आणि माझ्या हुशार सोनबाईशी मनसोक्त भांडतो बघ. मनसोक्त.
या मागच्या नदीकाठचं एखादं झाड पाहतोस तू? या झाडामध्ये आणि माझ्यामध्ये कशाचाही फरक नाही. ते झाड जसं सगळं काही पाहून काहीही करू शकत नाही, तसंच माझंही. आपण काहीच करू शकत नाही. रोजचा उगवणारा आणि मावळणारा सूर्य, वाहणारे पाणी, हिरभिरणारे पक्षी पाहत बसलो, या पलीकडे आम्हा दोघांना काही काम नाही. दोघांच्या असण्या आणि नसण्याने कुणाला काहीच फरक पडत नाही. दोघही तसं म्हटलं ना तर दुर्लक्षित. समजलं? बरं रे बाबा, तू काही मनाला लावून नको दिवस. वेड्या माणसाचं एवढं मनावर घ्यायचं नसतं. समजलं? चल, निघू. काय हो भाऊ, काय म्हणत होता तू वेडा? तुम्ही त्याला वेडा का म्हणता? रोज संध्याकाळी येतोय, काय नाही ते बडबडतोय आणि निघून जातोय. तुम्ही रोज संध्याकाळी मंदिरात येता, एका दगडाच्या मूर्तीसमोर घंटानाद करता, आरती म्हणता. तुमचं बोलणं ऐकायला तुमच्या समोर तरी कोण असतं? तसं म्हणायला गेलं तर तुम्ही सुद्धा स्वतःशीच बोलत असता, नाही का? वेडा तो नाही तर वेडे आपण आहोत.